पवारांसमोर मोठा पेच. काँग्रेसमध्ये विलीन होणार की मोदींसोबत जाणार? पवार जे सांगतात ते कधी करत नाहीत आणि जे करतात ते कधी सांगत नाही, अशी ओळख शरद पवारांची कायमच राहिली आहे. शरद पवारांचं आतापर्यंतचं राजकीय करिअर पाहिल्यास पवारांनी अनेकदा असे निर्णय घेतलेत जे सर्वांनाच अचंबित करून गेलेत. त्यामुळे आता पवारांपुढे एक मोठी कोंडी निर्माण झाली आहे. ती म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं की एनडीए सोबत सत्तेत जायचं. पवार ही कोंडी नेमकी कशी सोडवणार आणि पवारांचा नेमका गेम प्लॅन काय, हे आपण या व्हिडिओतून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अत्यंत नाट्यमय आणि अभूतपूर्व घडामोडींची चर्चा रंगली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर राजकीय कारकिर्दीतील एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात सध्या दोन अत्यंत टोकाचे आणि स्पष्ट मतप्रवाह समोर आले. पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदार यांच्यामध्ये पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवरून मोठे वैचारिक मंथन सुरू असून काँग्रेसमध्ये पूर्णपणे विलीन व्हायचं की थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत म्हणजे एनडीए सोबत सत्तेत सहभागी व्हायचं, या दुहेरी पेचात संपूर्ण पक्ष अडकलाय. पक्षांतर्गत सुरू असलेल्या या अंतर्गत धुसफुशीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून शरद पवार यातून काय मार्ग काढतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आणि आमदारांची संख्यात्मक ताकद आहे. अलीकडच्या काळात पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे संसदेत आणि राज्यात पक्षाचं स्थान मजबूत झालंय. नेमका याच ताकदीचा वापर करून पक्षातील एका गटानं अत्यंत व्यावहारिक भूमिका घेतली आहे. या गटाच्या मते जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये म्हणजेच केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी गोटात घटक पक्ष म्हणून सन्मानजनक संधी मिळत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. या विचार प्रवाहामागे लोकप्रतिनिधींच्या व्यावहारिक अडचणी आणि मतदारसंघातील विकास कामांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतोय. सध्या हा पक्ष पूर्णपणे विरोधी पक्षात असल्यामुळं खासदारांना आणि आमदारांना आपल्या मतदारसंघातील केंद्रांच्या आणि राज्याच्या अखत्यारीतील मोठी विकास कामं मंजूर करून घेताना तसेच प्रशासकीय पातळीवर निधी मिळवताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. विरोधी पक्षात राहिल्यामुळं मतदारसंघातील मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं कठीण जात असल्याची भावना या नेत्यांमध्ये प्रबळ झाली आहे. जर एनडीए सोबत सत्ता सहभाग मिळाला तर मतदारसंघातील कामं वेगानं मार्गी लावता येतील आणि राजकीय अस्तित्व अधिक मजबूत करता येईल, असा युक्तिवाद या गटाकडून केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाला दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूतकाळातील भूमिकेची देखील एक मोठी पार्श्वभूमी लाभली आहे. अजित पवार हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी पडद्यामागे मोठे प्रयत्न केले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा एकवटल्यानंतर त्यांनी एनडीए सोबत म्हणजेच भाजप सोबत सत्तेत कायम राहण्याचा स्पष्ट विचार मांडला. सत्ता आणि विकास कामांच्या माध्यमातूनच पक्ष संघटन मजबूत ठेवता येतं, असा अजित पवारांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे एक होण्याचा विचार तात्पुरता मागे पडला असला तरी पक्षातील एका मोठ्या गटाच्या मनात अजित पवारांनी मांडलेली ही भूमिका अजूनही घर करून आहे. या गटाचं म्हणणं आहे की जर अजित पवारांच्या निधनानंतर जरी एकत्रीकरणाची प्रक्रिया थांबली असली तरी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षानं एनडीए सोबत जाण्यात कोणतीही अडचण असू नये. सत्ताधाऱ्यांनी जुळवून घेतल्यास पक्षाला केंद्रात आणि राज्यात मोठी मंत्रिपदं मिळू शकतात, ज्यामुळे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला सत्तेचा फायदा उठवता येईल, अशी या दुसऱ्या गटाची ठाम भूमिका आहे. दुसरीकडे पक्षाच्या आतमध्ये दुसरा एक अत्यंत मजबूत मतप्रवाह कार्यरत आहे, जो थेट राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत विलीन होण्याच्या बाजूने आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या पक्षाला अधिकृतपणे विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अत्यंत जोमानं सुरू आहे. या विचार प्रवाहाचं समर्थन करणाऱ्या नेत्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारधारा ही काँग्रेस पक्षाशी साधर्म्य राखणारी आहे. भाजपच्या राजकारणाला आणि त्यांच्या विचारधारेला कडाडून विरोध करणं हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असावा, असं या गटाला वाटतं. महाविकास आघाडीमध्ये राहून जागा वाटपाच्या आणि नेतृत्वाच्या कुरबुरी सहन करण्यापेक्षा थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊन राष्ट्रीय पातळीवर एक मोठी ताकद निर्माण करावी, असा हा गट मानतो. काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळं शरद पवारांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठं स्थान मिळेल आणि पक्षाच्या नेत्यांनाही काँग्रेसच्या देशव्यापी संघटनेचा थेट फायदा होईल, असा अंदाज या गटाकडून व्यक्त केला जातोय. या दोन्ही परस्पर विरोधी मतप्रवाहांमुळे शरद पवार यांच्या समोरील राजकीय पेच कमालीचा वाढलाय. एका बाजूला पक्षातील लोकप्रतिनिधींचा सत्तेत जाण्यासाठी आणि विकास कामांसाठी असलेला दबाव आहे, तर दुसऱ्या बाजूला वैचारिक निष्ठा आणि काँग्रेस सोबत जाणाऱ्याचा पर्याय आहे. या दोन्ही पर्यायांमध्ये पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे. एनडीए सोबत गेल्यास मूळ धर्मनिरपेक्ष मतदार आणि पक्षाची पारंपरिक मतपेढी दुरावण्याचा मोठा धोका आहे, तर काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या
प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व नेहमीसाठी संपुष्टात येईल आणि नेत्यांना काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडच्या इशाऱ्यावर काम करावं लागेल. त्यामुळे दोन्ही बाजूंचे फायदे आणि तोटे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. या सर्व घडामोडींवर आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या या प्रचंड मंथनावर शरद पवार आणि त्यांच्या अत्यंत विश्वासू वरिष्ठ सहकाऱ्यांनी अत्यंत सावध आणि अधिकृत भूमिका मांडली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या किंवा एनडीए सोबत जाण्याच्या सुरू असलेल्या सर्व चर्चांना केवळ अफवा असल्याचं सांगत त्या पूर्णपणे फेटाळून लावल्या. शरद पवारांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय की त्यांचा पक्ष कोणत्याही परिस्थितीत आपली स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व सोडणार नाही. महाविकास आघाडीचा एक अत्यंत महत्वाचा आणि मजबूत घटक म्हणून त्यांचा पक्ष यापुढेही आपलं कार्य चालू ठेवेल. पक्षातील कोणताही खासदार किंवा आमदार फुटणार नाही आणि सर्व लोकप्रतिनिधी पक्षाच्या अधिकृत ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. असं असलं तरी पक्षातील नेत्यांनी उघड केलेली ही अस्वस्थता पूर्णपणे दुर्लक्षित करता येणारी नाही. विरोधी बाकांवर राहून राजकारण करणं आणि सत्तेशिवाय पक्ष जिवंत ठेवणं प्रादेशिक पक्षांसाठी अत्यंत आव्हानात्मक असतं. याची जाणीव शरद पवारांनाही आहे. त्यामुळे सध्या जरी वरिष्ठ पातळीवरून या चर्चांचं खंडन केलं जात असलं तरी पक्षांतर्गत स्तरावर आमदारांची आणि खासदारांची मनधरणी करण्याचे आणि त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांवर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान शरद पवारांसमोर उभं राहिले. आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते आणि शरद पवार आपल्या पक्षातील या दोन टोकाच्या मतप्रवाहांमध्ये सुवर्ण मध्य साधून पक्षाचं जहाज कसं पैलतीरी नेतात यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. देशाच्या या आणि राज्याच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार या अभूतपूर्व राजकीय चक्रव्यूहातून कसा मार्ग काढतात हे पाहणं येणाऱ्या काळात अत्यंत रंजक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.